नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर बघा, आपण रोटेशनल डायनामिक्स जो महाराष्ट्र सेटसाठी जो काही 12वीचा सिलेबस आहे तो सिलेबस आपण डिस्कस करूया. आणि जनरली आपले हे जे काही व्हिडिओज राहणार यूट्यूबवर, तर मॅक्सिमम जो काही आपण म्हणजे पोर्शन म्हणा किंवा मॅक्सिमम फोकस आपलं महाराष्ट्र CET आणि नीट या दोन एक्झामवर, म्हणजे हे आपलं जे काही डेडिकेशन ओके, आपलं जे काही डेडिकेशन आहे टोटल माझं आणि तुमचं, तर हे टोटल डेडिकेशन्स दोन एक्झामसाठी राहणार, महाराष्ट्र CET आणि नीटची एक्झाम. ठीक आहे. तर बघा, रोटेशनल डायनामिक्सचा हा आपला पहिला व्हिडिओ. ठीक आहे. तर बघा, ॲक्च्युली रोटेशनल डायनामिक्स, ओके, तर डायनामिक्स म्हणजे एकदम सायंटिफिक वर्ड झाला. डायनामिक्स म्हणजे काय ना, डायनामिक्स म्हणजे काय हो, मोशन. डायनामिक्स म्हणजे काय, मोशन. तर रोटेशनल डायनामिक्समध्ये दोन पार्ट पडतात. ठीक आहे. पहिला येतो आपला सर्क्युलर मोशन, ठीक आहे. आणि सेकंड पार्ट येतो रोटेशनल मोशन. क्लिअर? किंवा यालाच म्हणू शकता तुम्ही सर्क्युलर डायनामिक्स और रोटेशनल डायनामिक्स. ठीक आहे. डायनामिक्स म्हणजे काय, डायनामिक्स म्हणजे काय, मोशन. ॲक्च्युली मोशन म्हणजे काय की ती बॉडी विथ रिस्पेक्ट टू टाइम तिची पोझिशन चेंज करते. ॲक्च्युली मोशन म्हणजे काय किंवा डायनामिक्स म्हणजे काय, विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके, ऑब्जेक्ट और बॉडी changes its position विथ रिस्पेक्ट टू टाइम. एखादी बॉडी म्हणा किंवा एखादं ऑब्जेक्ट म्हणा, जर त्याची पोझिशन चेंज करत असेल की नाही, एका सेकंडला इथे, दुसरा सेकंडला इथे, तिसरा सेकंडला इकडे, तर यालाच काय म्हणू शकतो आपण, डायनामिक्स, अदरवाईज मोशन. ठीक आहे. तर टोटल पूर्ण आपलं जे काही सुरुवातीला जो काही फोकस राहणार आहे तो पूर्णपणे कशावर राहणार आहे, सर्क्युलर मोशन. ओके. ॲक्च्युली जो काही चॅप्टर आहे दोन पार्टमध्ये डिवाइड झाला आहे, सर्क्युलर अँड रोटेशनल मोशन. तर जो काही हा पोर्शन आहे तर तो सर्क्युलर मोशन आपण सुरुवातीला डिस्कस करूया, म्हणजे आपला जसं बुकात दिलेलं आहे. आणि जो काही नेक्स्ट पोर्शन आहे तो रोटेशनल मोशन. तर बघा, आपण सर्क्युलर मोशन डिस्कस करूया. ठीक आहे. सर्क्युलर मोशन, क्लिअर, काही हरकत नाही. ठीक आहे. तर बघा, सुरुवातीला आपण सर्क्युलर मोशनचं डिस्कस करूया. इंट्रोडक्शन, की सर्क्युलर मोशन म्हणजे ॲक्च्युली काय, व्हॉट इज सर्क्युलर मोशन. ठीक आहे. एकदम सिम्पल आहे सर्क्युलर मोशन, एकदम सिम्पल आहे. जसं फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया. ठीक आहे. सेंट्रली आपल्या सोलर सिस्टममध्ये सन आहे आणि त्याच्या अवतीभोवती काय हो, प्लॅनेट्स. ठीक आहे. तर आपला एक अर्थ, आपण ज्या प्लॅनेटवर राहतो ती प्लॅनेट कन्सिडर करू. ठीक आहे. बघा, आता बघा, सनला सेंटरमध्ये ठेवून अर्थ काय होत आहे हो, रोटेट होत आहे. काय होत आहे, रोटेट. तर अशा मोशनला काय म्हणायचं, सर्क्युलर मोशन. काय म्हणायचं, सर्क्युलर. आणि सर्क्युलर मोशन ऑलवेज कुठं राहतो, प्लेनमध्ये आढळून येते. सर्क्युलर मोशन कुठे होऊ शकतो, प्लेनमध्ये, आहे की नाही. हा झाला होरिझॉन्टल प्लेन, हा झाला व्हर्टिकल प्लेन. जसं तुम्ही आकाश पाळणा बघितला असेल, ठीक नाही, आकाश पाळण्यामध्ये काय होतं, हा समजा आकाश पाळणा. ठीक आहे. हे रॉड्स राहतात, इथं तो एक डब्बा राहतो, हा एक सेकंड रॉड, इथं डब्बा राहतो. ठीक आहे. तर आकाश पाळण्याचा जो काही प्लेन आहे, ओके नाही, हा जो काही आकाश पाळणा, तर हा जो काय आकाश पाळणा आहे, तर हा कोणत्या मध्ये प्लेनमध्ये आहे, व्हर्टिकल प्लेन. कोणत्या प्लेनमध्ये आहे, व्हर्टिकल प्लेन. क्लिअर. आणि हा जो काय आपण सूर्य आणि पृथ्वीचा जो काही सिस्टम केला, हा कोणत्या प्लेनमध्ये आहे, होरिझॉन्टल प्लेन. कोणत्या प्लेनमध्ये आहे, होरिझॉन्टल प्लेन. तर प्लेनमध्ये जो काही मोशन राहतो, म्हणजे आपल्याला इतकं क्लिअर कट अंडरस्टँड झालं की सर्क्युलर मोशन कधीही प्लेनमध्ये असतं. दोन प्रकारचेच प्लेन राहतात, एक होरिझॉन्टल प्लेन आणि एक व्हर्टिकल प्लेन. ठीक आहे. मग वेगवेगळे एक्झाम्पल वेगवेगळ्या प्लेनमध्ये लाई करतात. जसं आकाश पाळण्याचं एक्झाम्पल व्हर्टिकल प्लेनमध्ये होतं. ठीक आहे. आणि या सिस्टमचं, ओके नाही, सन आणि किंवा सोलर सिस्टमचा जो काही एक्झाम्पल राहतो तो कशासाठी, होरिझॉन्टल प्लेन. आणखी एक लक्षात ठेवा, जेव्हा मोशन प्लेनमध्ये राहतो ना, तर त्याला म्हणायचं टू डायमेन्शनल मोशन. काय म्हणायचं, टू डायमेन्शनल मोशन हे म्हणू शकतो. कोणत्याही ऑब्जेक्टचं, कोणत्याही बॉडीचं जर मोशन जर प्लेनमध्ये होत असेल, काय म्हटलं, कोणत्याही ऑब्जेक्टचं, कोणत्याही बॉडीचं जर मोशन प्लेनमध्ये होत असेल, तर त्याला काय म्हणायचं आपण, टू डायमेन्शनल मोशन पण म्हणू शकतो. येतं लक्षात. ठीक आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या. सर्क्युलर मोशन आलं लक्षात तुम्हाला. ठीक आहे. ओके. आणखी बघा, सर्क्युलर मोशनमध्ये एक खासियत आहे, सर्क्युलर मोशनमध्ये एक खासियत आहे. ठीक आहे, की तो प्लेनमध्ये राहतो आणि दोन प्रकारचे प्लेन येतात, एक व्हर्टिकल प्लेन आणि एक हॉरिझॉन्टल प्लेन. ठीक आहे. आणि जेव्हा बेटा एखादं मोशन प्लेनमध्ये होत असतं त्याला काय म्हणायचं, टू डायमेन्शनल मोशन. काय म्हणायचं, टू डायमेन्शनल मोशन. इथं फक्त एक्स आणि वाय हे दोनच ॲक्सिस चेंज होतात. बघा, हा झाला एक्स ॲक्सिस,
हा झाला वाय ॲक्सिस. ठीक आहे. समजा ही जी काय अर्थ आहे समजा इथे होती. ठीक आहे. तर हिचं एक्स ॲक्सिसपर्यंतचं डिस्टन्स एवढं, वाय ॲक्सिसपर्यंतचं डिस्टन्स एवढं आहे की नाही. हे झालं तुमचं ओरिजिन. बघा तर अर्थ बेटा एक्स ॲक्सिसपासून एवढी दूर आहे, वाय ॲक्सिसपासून एवढी. समजा आपण हे रेफरन्स पॉईंट कन्सिडर केला तर ठीक आहे. समजा अर्थ इथं आली. आता बघा बेटा ॲक्सिसपासून एक्स ॲक्सिसपासून अर्थ एवढी दूर आहे आणि वाय ॲक्सिसपासून एवढी दूर आहे. ठीक आहे. म्हणजे दोन व्हेरिएबल चेंज होत आहे, एक एक्स आणि एक वाय. म्हणूनच याला कोणतं मोशन म्हटलं, टू डायमेन्शनल मोशन आहे की नाही. दोन व्हेरिएबल्स जर काय बरं टू डायमेन्शनल मोशन म्हटलं आपण, टू व्हेरिएबल्स आर चेंजिंग. दोन व्हेरिएबल्स चेंज होत आहे म्हणून त्याला आपण कोणतं म्हटलं, टू डायमेन्शनल मोशन. बघा जसं एक रेफरन्स फ्रेम कन्सिडर केली, ह्या विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन मी ऑब्जेक्ट चेंज म्हणजे चेक करून राहिलो. सन तर फिक्स आहे, सूर्य फिक्स आहे. ठीक आहे. मी अर्थला चेक करून राहिलो, सुरुवातीला इथं होती नंतर इथं गेली. तर एक्स आणि वाय डिस्टन्समध्ये काय होत आहे, चेंज. मग दोन व्हेरिएबल्स काय होत आहेत, चेंज. मग दोन व्हेरिएबल्स चेंज होत आहे म्हणून टू डायमेन्शनल मोशन. ठीक आहे. आणखी एक लक्षात द्या, पहा कोणतेही ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत नाही. कोणतेही ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत नाही. ओनली रिजिड ऑब्जेक्ट्स परफॉर्म सर्क्युलर मोशन. बघा हे तुमच्या आपल्या म्हणजे चॅप्टरच्या इंट्रोडक्शनला दिलेलं आहे. बघा हे अत्यंत इम्पॉर्टंट नोट आहे, महाराष्ट्र सिटीसाठी लक्षात ठेवायचं. ठीक आहे. ओनली रिजिड ऑब्जेक्ट्स परफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे. आता रिजिड ऑब्जेक्ट म्हणजे काय, बघा जसं की हा डस्टर घेतला. ठीक आहे. समजा या डस्टरचे मी दोन, बघा हा समजा डस्टर कन्सिडर केलं, या डस्टरचे मी दोन पार्टिकल कन्सिडर केले. ठीक आहे. आता बघा मी याला सकाळी चेक करू किंवा मी कोणत्याही टाईमला जर चेक केला तर ह्या दोन ऑब्जेक्टमधलं डिस्टन्स कसं असते, हो जे काही डिस्टन्स राहते ही डिस्टन्स कसं राहते, फिक्स किंवा कसं राहते, कॉन्स्टंट. कसं राहते, कॉन्स्टंट. मग ज्या बॉडीमध्ये काय म्हणतात मी, ज्या बॉडीमध्ये दोन मासेसमधलं डिस्टन्स कसं राहते, कॉन्स्टंट, अशा बॉडीजला काय म्हणायचं हो, रिजिड बॉडी. काय म्हणायचं हो, रिजिड बॉडी. काय म्हणायचं हो, रिजिड बॉडी. आलं लक्षात. रिजिड बॉडी म्हणजे काय, ज्या ऑब्जेक्टमध्ये किंवा ज्या बॉडीमध्ये दोन मासेसचं डिस्टन्स कसं राहते, नेहमीसाठी कॉन्स्टंट. मी सकाळी बघितलं, दुपारी बघितलं, कोणत्याही टाईमला जर चेक केलं तर रिजिड बॉडीमधलं दोन मासेसमधलं आहे की नाही, हा झाला मास M1, हा झाला मास M2. तर दोन बॉडीमधलं डिस्टन्स कसं राहायला पाहिजे, फिक्स. अशांना काय म्हणायचं, रिजिड बॉडी. ठीक आहे. तर रिजिड बॉडीज कोणतं मोशन परफॉर्म करू शकतात, सर्क्युलर मोशन. ठीक आहे. समजा मी हे दोन, समजा फॉर एक्झाम्पल इथे इमॅजिनरी दोन समजा गॅसेसचे पार्टिकल कन्सिडर केले. थोड्या वेळानं पाहणार ते गॅसेसचे पार्टिकल्स. म्हणजे पहिल्यांदा बघा हे जर दोन गॅसेसचे पार्टिकल समजा फॉर एक्झाम्पल, बघा हा एक गॅसचा पार्टिकल, हा व्हाईट पोर्शन आणि हा एक गॅसचा पार्टिकल. ठीक आहे. याच्या दोघांमध्ये डिस्टन्स आता इतका आहे. ठीक आहे. थोड्या वेळाने काय होणार, हा पार्टिकल समजा इथं निघून गेला तर डिस्टन्स काय झाला आता, चेंज. पण मग हे जे काही गॅसेसचं पार्टिकल आहे याला रिजिड बॉडी म्हणू शकतो का, दोन जे काही पार्टिकल्स आपण इमॅजिनरी कन्सिडर केले याला रिजिड बॉडी नाही म्हणू शकत, कारण की त्यांचं डिस्टन्स फिक्स नाही. तसंच गॅसेसचे पार्टिकल झाले, लिक्विडचे पार्टिकल झाले. ठीक आहे. म्हणजे फायनली मला असं म्हणायचं आहे की जे काही सॉलिड राहतात आहे की नाही, रिजिड बॉडी तुम्हाला कुठं बघायला मिळते बेटा, जो मटेरियल कसा राहतो, सॉलिड. जो मटेरियल सॉलिड राहतो त्याच केसमध्ये तुम्हाला रिजिड बॉडी बघायला मिळते. रिजिड बॉडी म्हणजे दोन मासेचं डिस्टन्स कसं राहायला पाहिजे, फिक्स. ठीक आहे. म्हणजे सर्क्युलर मोशन आपण म्हणू नाही शकत. हे तर लक्षात, रिजिड बॉडीचं कोणतं मोशन राहतो, सर्क्युलर मोशन. हे तर लक्षात इथपर्यंत. क्लिअर. हे इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला सांगितलं. म्हणजे आपला जो काही महाराष्ट्र 12वीचा जो काही आपला महाराष्ट्राचा बुक आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला दिला ओनली रिजिड बॉडी ऑब्जेक्ट्स परफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे. हे जस्ट आपलं एक छोटंसं इंट्रोडक्शन होतं. ठीक आहे. त्यानंतर बघा आपण बघूया कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. बघा त्यानंतर आपण बघूया, ठीक आहे, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. बघा याचे दोन अत्यंत महत्त्वाचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे. या कॅरेक्टरिस्टिक्सवर आपल्याला महाराष्ट्र सिटीत एक्झाम्पल येण्याचे चान्सेस राहतात. ओके. बघा सर्क्युलर मोशन इज ए, बघा सर्क्युलर मोशन इज ए ॲक्सेलरेटेड मोशन. ठीक आहे. बघा दोन्ही लिहितो आणि दोन्ही ओके. त्यानंतर सर्क्युलर मोशन इज ए, ठीक आहे, पिरियॉडिक मोशन. बघा अतिशय महत्त्वाचे. बघा या कॅरेक्टरिस्टिक्सवर इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे.
कारण की या कॅरेक्टरिस्टिक्सवर क्वेश्चन येण्याचे चान्सेस राहतात. बघा जसं की बघा आपण सर्क्युलर मोशनसाठी एक सर्कल कन्सिडर केला, ठीक आहे, सेंटर कन्सिडर केला, याला म्हटलं आपण ओरिजिन. या ओरिजिनपासनं आर या डिस्टन्सवर एक समजा मास आहे, एक काय बेटा, एक समजा आपण एक पार्टिकल कन्सिडर केला, ओके, जो बेटा त्याची ही झाली बेटा वेलॉसिटी, ही त्याची काय झाली बेटा वेलॉसिटी, ठीक आहे. समजा तो पार्टिकल इथं होता, इथं आला बेटा, अँटी क्लॉकवाईज फिरत आहे, तर त्याची ही झाली लिनियर वेलॉसिटी, ठीक आहे. इथून समजा तो पार्टिकल इथे आला, त्याची ही झाली लिनियर वेलॉसिटी, ठीक आहे. त्यानंतर पार्टिकल इथे आला, तर ही झाली त्याची लिनियर वेलॉसिटी. क्लिअर. आता बघा पहिलं बघूया, सर्क्युलर मोशन इज अ ॲसेलरेटेड मोशन. सर्क्युलर मोशन काय म्हटलं बेटा, ॲसेलरेटेड. ॲसेलरेशन म्हणजे काय, वेलॉसिटी काय झाली पाहिजे, चेंज. ओके, आता वेलॉसिटी ही एक वेक्टर क्वांटिटी आहे, ठीक आहे. वेक्टर क्वांटिटी आहे म्हणजे वेलॉसिटीला मॅग्निट्यूड पण राहणार आणि काय राहणार सोबत डायरेक्शन. म्हणजे वेलॉसिटीचं डायरेक्शन चेंज झालं तरी ॲसेलरेशन तयार झालं, वेलॉसिटीचं मॅग्निट्यूड चेंज झालं तरी काय प्रोड्यूस झालं बेटा, ॲसेलरेशन. म्हणजे वेलॉसिटीचं ॲसेलरेशन ते मी तुम्हाला पुढे सांगतो, टँजेन्शियल आणि ते अँग्युलर ॲसेलरेशन. वेलॉसिटीचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन, ओके, एक कधी होऊ शकते फक्त मॅग्निट्यूड चेंज होत आहे, कधी होऊ शकते फक्त डायरेक्शन चेंज होतं. तर सर्क्युलर मोशनमध्ये बघा, जेव्हा पार्टिकल इथं होता तर डायरेक्शन अशी होती, जेव्हा पार्टिकल इथं होता डायरेक्शन, ओके. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू प्रत्येक पॉईंटवर वेलॉसिटीचे डायरेक्शन काय होतं, चेंज. मग म्हणजे वेलॉसिटी चेंज झाली म्हणजे काय प्रोड्यूस झालं, ॲसेलरेशन. म्हणून सर्क्युलर मोशनला कोणतं मोशन म्हटलं, ॲसेलरेटेड मोशन. कारण की प्रत्येक पॉईंटवर वेलॉसिटीची काय चेंज होत आहे, डायरेक्शन. काय चेंज होतं बेटा, डायरेक्शन. म्हणून याला कोणतं मोशन म्हटलं आपण, ॲसेलरेटेड मोशन. क्लिअर. याच्या लक्षात बेटा बघा, वेलॉसिटी एक वेक्टर क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे म्हणजे त्याच्याकडे डायरेक्शन पण राहणार आणि सोबत काय राहणार, मॅग्निट्यूड. मग वेलॉसिटी मॅग्निट्यूड पण चेंज होऊ शकतो, ओके, आणि सोबत वेलॉसिटीचं काय चेंज होऊ शकते, डायरेक्शन. मॅग्निट्यूड मे बी चेंज होऊ शकतो, मे बी चेंज नाही होऊ शकत, पण डायरेक्शन सर्क्युलर मोशन आहे म्हणजे वेलॉसिटी डायरेक्शन प्रत्येक पॉईंटवर काय होत आहे, चेंज. म्हणून मी वेलॉसिटीचा मॅग्निट्यूडचा का बरं विचार नाही करत, मे बी असं होऊ शकते वेलॉसिटीचा प्रत्येक ठिकाणी मॅग्निट्यूड 5 मीटर पर सेकंड, 5 मीटर पर सेकंड, 5 मीटर पर सेकंड, 5 मीटर पर सेकंड, मॅग्निट्यूड चेंज झाला का, नाही. पण प्रत्येक पॉईंटवर डायरेक्शन काय झाला, चेंज, ठीक आहे. म्हणजे नेहमी असं पॉसिबल नाही की मॅग्निट्यूड चेंज झाला पाहिजे, परंतु वेलॉसिटीची डायरेक्शन नेहमी चेंज होते. कुठे, सर्क्युलर मोशनमध्ये. कुठे, सर्क्युलर. मग सर्क्युलर मोशनमध्ये आहे म्हणजे वेलॉसिटीची डायरेक्शन काय होत आहे, चेंज. म्हणजे वेलॉसिटी काय झाली, चेंज. वेलॉसिटी चेंज झाली तर काय प्रोड्यूस झालं, ॲसेलरेशन. म्हणून काय म्हणायचं, सर्क्युलर मोशन इज अ ॲसेलरेटेड मोशन. क्लिअर. पहिला पण क्लिअर झाला, ठीक आहे. त्यानंतर बघा, सर्क्युलर मोशन इज अ पिरियॉडिक मोशन. बघा पिरियॉडिक मोशन बघा एकदम इझी डेफिनेशन आहे. बघा पार्टिकल या पॉईंटवरून निघाला, ओके, फिरून या पॉईंटवर काय आला, परत, ओके. पार्टिकल ज्या पॉईंटवरून निघाला आणि त्याच पॉईंटवर जर परत येत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, पिरियॉडिसिटी. आणि त्या मोशनला काय म्हणतो आपण, पिरियॉडिक मोशन. काय म्हणतो, पिरियॉडिक मोशन. म्हणजे पार्टिकल बघा ए पॉईंटपासून निघाला आणि परत कुठं आला बेटा, ए पॉईंटवरच. म्हणून अशा मोशन, ओके. पार्टिकलनं काय केलं बघा, पहिली इथं होता, पोझिशन काय केली बेटा, चेंज. पोझिशन चेंज करताय म्हणजे काय प्रोड्यूस झालं, मोशन, ओके. परंतु पार्टिकल पुन्हा परत तिथं झाला म्हणून कोणतं मोशन बेटा, पिरियॉडिक मोशन. म्हणून कोणतं मोशन, पिरियॉडिक. बघा कॅरेक्टरिस्टिक्सवर आपण 5 मिनिट दिलेले, 5 ते 10 मिनिट. कॅरेक्टरिस्टिक्स महत्त्वाचे, ओके. कॅरेक्टरिस्टिक्सवर म्हणजे 100%, ओके. म्हणजे महाराष्ट्र सीईटीवर क्वेश्चन येण्याचे चान्सेस असतात. दोन्ही महत्त्वाचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे. डायरेक्ट स्टेटमेंट पाठ ठेवायचे, हे स्टेटमेंट महत्त्वाचे आहे. सर्क्युलर मोशन इज अ ॲसेलरेटेड मोशन अँड सर्क्युलर मोशन इज अ पिरियॉडिक मोशन. 2 स्टेटमेंट लक्षात ठेवायचे नेहमीसाठी. क्लिअर. कारण की चान्सेस आहे, मॅक्सिमम चान्सेस आहे, कारण की कॅरेक्टरिस्टिक्स आहे, ओके. सर्क्युलर मोशन. क्लिअर. इथपर्यंत काही प्रॉब्लेम. बघा हा जस्ट आपला एक इंट्रोडक्शनचा पार्ट होता अबाउट सर्क्युलर मोशन. बघा आता नेक्स्ट पार्ट आपण डिस्कस करूया. बघा आपलं इंट्रोडक्शन झाल्यानंतर आपण घेऊया कायनॅमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. जो काही नेक्स्ट पार्ट आहे आपला, कायनॅमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. बघा अतिशय महत्त्वाचं. बघा कायनॅमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन डिस्कस करत असताना सुरुवातीला आपण एक डेफिनेशन शिकूया, ओके. प्लेन अँगल डेफिनेशन, ओके. प्लेन अँगल डेफिनेशन, ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्राची जर फिजिक्सची बुक बघितली असेल 11वीची, तर सुरुवातीलाच, ओके, युनिट अँड डायमेन्शनमध्येच तुम्हाला हे डेफिनेशन दिलेलं आहे, प्लेन अँगल डेफिनेशन, ओके. बघा अँगल आहे, अँगलची डेफिनेशन आहे, पण अँगल कशामध्ये राहिला पाहिजे, प्लेनमध्ये.
अँगल कशामध्ये राहिला पाहिजे, प्लेनमध्ये. बघा आता जसं की बघा बेटा, बघा समजा कन्सिडर करून चालूया आपण. ठीक आहे, ठीक आहे. बघा इनिशियली पार्टिकल इथे होता. ठीक आहे, आफ्टर दॅट पार्टिकल इथे आला. ठीक आहे, इनिशियली कुठे होता बेटा, एवर, फायनली कुठं आला, बीवर बेटा. ठीक आहे, बघा त्याने अँगल किती सबटेंड केला बेटा, थीटा. तर हा जो काय अँगल आहे बेटा प्लेनमध्ये आहे. ही जी काय डायग्राम आहे कशामध्ये आहे बेटा, प्लेनमध्ये. मग प्लेनमध्ये जो काय अँगल क्रिएट झाला त्यालाच काय म्हटलं आपण, प्लेन अँगल. तर त्याची डेफिनेशन बघा, ए पासून बी पर्यंत आला. ओके, म्हणजे हे ए टू बी काय झाला बेटा, आर्क झाला. हा काय झाला बेटा, आर्क. हा काय झाला बेटा, आर्क. ठीक आहे, म्हणजे ए बी काय झाली बेटा, आर्क लेंथ. ए बी काय झाली बेटा, आर्क लेंथ. ही काय झाली बेटा, आर्कची लेंथ. ठीक आहे, बघा त्यानंतर बघा बेटा, बघा समजा हा जर पुढं कंटिन्यू झाला तर असा सर्कल फॉर्म करतो. ठीक आहे, म्हणून ही काय झाली बेटा, रेडियस. ही काय झाली बेटा, रेडियस. येतात बघा, समजा पार्टिकल इनिशियली ए पॉईंटला होता, आफ्टर दॅट कुठं आला बेटा, बी पॉईंटवर. समजा पार्टिकलला फर्दर जर बेटा कंटिन्यू ठेवलं तर काय फॉर्म होते बेटा, सर्कल. तर सर्कलची ही काय झाली बेटा, रेडियस. ही झालं बेटा ओरिजिन, किंवा यालाच काय म्हणू शकतो आपण, सेंटर. बघा बेटा प्लेन अँगल डेफिनेशन काय द्या बेटा, रिलेशन बिटवीन प्लेन अँगल, रेडियस अँड आर्क लेंथ. ठीक आहे, आर्क लेंथ. ठीक आहे, तर बघा एकदम सिंपल रिलेशन आहे की जो काही प्लेन अँगल राहतो थीटा, दॅट प्लेन अँगल इज इक्वल्स टू आर्क लेंथ, आर्क लेंथ डिवायडेड बाय रेडियस, डिवायडेड बाय रेडियस. बघा बेटा ही प्लेन अँगलची डेफिनेशन लक्षात ठेवायची. द प्लेन अँगल सबटेंडेड बाय दिस आर्क इज इक्वल्स टू आर्क लेंथ डिवायडेड बाय रेडियस. ओके, समजा इथं हे जे काही ए बी लेंथ आहे, ही जी काही ए बी लेंथ आहे आपण कन्सिडर करू यल आहे. ठीक आहे, देअरफॉर आर्क लेंथ किती टाकू बेटा, यल, आणि रेडियस किती आहे बेटा, आर. देअरफॉर थीटा इक्वल्स टू यल डिवायडेड बाय आर. म्हणजे या डेफिनेशनवरून आपण हे सांगू शकतो. या डेफिनेशनवर आपण काय करू शकतोय, सांगू शकतो. बघा इथपर्यंत काही प्रॉब्लेम. ठीक आहे, आता थीटा बेटा आपण कशामध्ये मोजतो बेटा, थीटा कशामध्ये मोजतो बघा, याचं SI युनिट, SI युनिट ऑफ थीटा दॅट इज रेडियन. काय बेटा, रेडियन. ठीक आहे, आणि मग एक अनादर युनिट आहे जसं डिग्री. ठीक आहे ना, अनादर युनिट काय बेटा, डिग्री. अनादर युनिट काय आहे, डिग्री. ठीक नाही, याचा सिम्बॉल राहतो ना असा, आपण डिग्रीमध्ये मोजतो. ओके, SI युनिट लक्षात ठेवायचं. थीटाचं SI युनिट काय राहते, रेडियन. ओके, परंतु प्लेन अँगल ही डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे. जसं लेंथचं युनिट काय राहतं बघा, जसं थीटा इक्वल्स टू काय आपल्याकडं यल डिवायडेड बाय आर. जसं लेंथचं युनिट काय राहते, मीटर. रेडियसचं पण काय युनिट राहते, मीटर. मीटर गेट काय झाला, कॅन्सल. मीटर काय झाला, कॅन्सल. म्हणून म्हणू शकतो आपण इट इज ए डायमेन्शनलेस क्वांटिटी but having a unit. म्हणजे प्लेन अँगलला युनिट आहे. ओके, याचा युनिट काय, रेडियन, आणि अनादर युनिट काय, डिग्री. परंतु प्लेन अँगल बेटा कशी क्वांटिटी आहे, डायमेन्शनलेस. याच्यासाठी डायमेन्शन किती यायला पाहिजे, M0 L0 T0. CET साठी क्वेश्चन लक्षात ठेवायचं का, डायमेन्शन ऑफ प्लेन अँगल व्हॉट इज M0 L0 T0. का बरं, कारण की प्लेन अँगल कोणती क्वांटिटी आहे, डायमेन्शनलेस. कारण की बघा प्लेन अँगल काढताना बघा रेशो काढला आपण, यल आणि आरचा काय घेतला, रेशो, आणि लेंथ पण आपण मीटरमध्ये मोजतो, आणि रेडियस पण कशामध्ये मोजतो, मीटर. मग मीटर काय झाला, कॅन्सल. मग जेव्हा मीटर काय झाला तिथं डायमेन्शनच नाही आलं, ती क्वांटिटी कशी झाली, डायमेन्शनलेस क्वांटिटी. ओके, बट प्लेन अँगलचं युनिट काय, रेडियन. इट इज म्हणजे ही प्लेन अँगल अशी क्वांटिटी आहे, याला युनिट असते पण याला काय नसते, डायमेन्शन. याला काय नसते, डायमेन्शन. इथं लक्षात क्लिअर. बघा ही डेफिनेशन अत्यंत महत्त्वाची आहे, कारण की आपण जो काही नेक्स्ट टॉपिक शिकणार आहोत, रिलेशन बिटवीन लिनियर डिस्प्लेसमेंट अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट. बघा आपला जो काही नेक्स्ट टॉपिक आहे, हे इथनं म्हणून घेतो. बघा नेक्स्ट टॉपिक आहे आपला रिलेशन बिटवीन लिनियर डिस्प्लेसमेंट and angular displacement. Relation between linear displacement and angular displacement. बघा आपण एका पार्टिकलचं
पार्टिकल घेतला, ओके, जो सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे, ठीक आहे, जो एक पार्टिकल घेतला जो सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे, ठीक आहे, इनिशियली पार्टिकल इथे होता आणि फायनली पार्टिकल इथे आला, ठीक आहे, सर्क्युलर मोशन आहे, इनिशियली पार्टिकल इथे होता, फायनली पार्टिकल इथे गेला, ठीक आहे, इनिशियली समजा ए पॉईंटवर होता, फायनली कुठं आला बी पॉईंटवर, ओके, ए टू बी जे काही डिस्टन्स झालं, ओके ओके, कोणतं डिस्टन्स झालं, लिनियर डिस्टन्स, किंवा हा जो काय आर्क आहे, ओके, लिनियर डिस्टन्स किती घेतला आपण बघा, लिनियर डिस्टन्स किती घेतला आपण, यस, किती घेतला आपण, यस, हे लक्षात, ओके, पार्टिकल ए पासून बी पर्यंत गेला, तर पार्टिकलनं कोणतं डिस्टन्स कव्हर केलं, लिनियर डिस्टन्स आपण कशाने डिनोट केला, यस, ठीक आहे. आता हा आपण सेंटर कन्सिडर केला तर ही काय झाली रेडियस, ही काय झाली त्याची रेडियस, ठीक आहे. आता बघा पार्टिकल ए पासून बी पर्यंत गेला, कुठं गेला, ए टू बी, तर त्याचा अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा, त्याचा अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा, ठीक आहे. म्हणजे आपल्या टॉपिकचं नावच आहे की रिलेशन बिटवीन लिनियर डिस्प्लेसमेंट अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट. काय टॉपिकचं नाव आहे की रिलेशन बिटवीन लिनियर डिस्प्लेसमेंट अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता लिनियर डिस्प्लेसमेंट आपण कधी म्हटलं की जेव्हा पार्टिकल कुठं कुठं गेला, ए पासून बी पर्यंत, आहे की नाही. समजा आपण एक पार्टिकल कन्सिडर केला, त्याचा मास समथिंग आहे, तो कुठून कुठं आला, ए टू बी, ठीक आहे ना. ही त्याची पार्टिकलची राहते वेलॉसिटी, लिनियर वेलॉसिटी, ठीक आहे. पार्टिकल जेव्हा ए पासून बी पर्यंत गेला तर लिनियर वेलॉसिटीने गेला, आणि तेव्हा तो जे काही त्यांना डिस्टन्स कव्हर केलं त्याला म्हटलं लिनियर डिस्प्लेसमेंट, आणि हा जो काय अँगल ट्रेस केला त्याला म्हटलं आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट, ओके. वेअर एस इज लिनियर डिस्प्लेसमेंट किंवा लिनियर डिस्प्लेसमेंट म्हणण्यापेक्षा डिस्टन्स म्हणण्यापेक्षा डिस्प्लेसमेंट म्हणणं चांगलं राहील, कारण की डायरेक्शन पण चेंज होत आहे ना. लिनियर डिस्प्लेसमेंट अँड थीटा इज नथिंग बट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. बघा आता हे रिलेशन फाइंड आउट करणं खूप इझी आहे, कारण की आपण ॲक्च्युली प्लेन अँगलची डेफिनेशन शिकली. बघा हा जो काय अँगल ट्रेस केला दॅट अँगल इक्वल्स टू काय राहते, आर्क लेंथ डिवायडेड बाय रेडियस अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ प्लेन अँगल. प्लेन अँगलची डेफिनेशन यूज करता जो काय अँगल सबटेंड झाला या आर्कमुळे काय राहतं, दॅट अँगल सबटेंडेड बाय दॅट आर्क इक्वल्स टू आर्क लेंथ डिवायडेड बाय रेडियस. आर्क लेंथ म्हणजे काय, लिनियर डिस्प्लेसमेंट. या आर्कची लेंथ म्हणजेच कोणतं, लिनियर डिस्प्लेसमेंट किती आहे, यस, आणि रेडियस किती आहे, आर. देअरफॉर थीटा इक्वल्स टू किती आला, यस बाय आर, किंवा काय लिहू शकतो आपण, यस इक्वल्स टू आर टाइम्स थीटा. यस इक्वल्स टू आर टाइम्स थीटा. काय लिहू शकतो आपण, यस इक्वल्स टू आर टाइम्स थीटा. वेअर एस इज लिनियर डिस्प्लेसमेंट अँड वेअर थीटा इज विच डिस्प्लेसमेंट, angular displacement. which displacement, angular displacement. लक्षात ठेवायचं रिलेशन नेहमीसाठी. यस इक्वल्स टू आर थिटा, यस इक्वल्स टू आर थिटा, वेअर एस इज लिनियर डिस्प्लेसमेंट अँड थिटा इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँड आर इज नथिंग बट रेडियस. हा आर काय रे, रेडियस ऑफ दॅट सर्कल, जो काही सर्कल फॉर्म झाला त्याची काय आहे, रेडियस, ठीक आहे. आता हा जो काही रिलेशन आहे इन बिटवीन लिनियर डिस्प्लेसमेंट अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट, आपण कोणामुळे म्हणजे हा जो काही रिलेशन आपण डिराईव्ह केला किंवा जो काही आपण रिलेशन फाइंड आउट केला, कोणा फाइंड आउट केला आपण, प्लेन अँगल डेफिनेशन. म्हणजे ही जर डेफिनेशन माहिती राहिलं तर हे रिलेशन फाइंड आउट करणे काही मोठी गोष्ट आहे. जो काही इथं आर्क सबटेंड होतो या थिटामुळे, तर त्याचं रिलेशन आहे म्हणजे अँगल सबटेंडेड बाय दॅट आर्क इज नथिंग बट आर्क लेंथ डिवायडेड बाय रेडियस. आर्क लेंथ म्हणजेच कोणतं डिस्प्लेसमेंट, लिनियर डिस्प्लेसमेंट म्हणजे पार्टिकल कुठून कुठे गेला, ए टू बी पार्टिकल गेला म्हणजे लिनियर डिस्प्लेसमेंट, आणि ए टू बी म्हणजेच काय, आर्क लेंथ. दॅट्स इट, क्लिअर. ओके, बघा अशा प्रकारे आपण म्हणजे ओके अशा प्रकारे म्हणजे जो काय आपला सुरुवातीला इंट्रोडक्शन होतं चॅप्टरचं आपण इंट्रोडक्शन अशा पद्धतीचं केलं. ओके, त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याचं फर्दर डिस्कशन करण्याचा प्रयत्न करू, चॅप्टर कंटिन्यू करू. आणि जसा जसा कॉन्सेप्ट आपला आता आहे जस्ट इंट्रोडक्शन होतं, जसं जसं कॉन्सेप्ट राहत जाईल त्याच्यावर मग आपल्याला प्रिव्हियस इयर महाराष्ट्र CETचे आणि नीटचे क्वेश्चन घ्यायला जावं लागतं. कारण कॉन्सेप्ट डिस्कस केला की कॉन्सेप्ट डिस्कस झाल्यानंतर जर क्वेश्चन डिस्कस केला तर आपण तो टॉपिकच क्लिअर होते. ओके, सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.